राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयाने जे 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे, आता याचा परिणाम काय होणार ते बरोबर बघा. आपण त्याची कॉन्स्टिट्यूशनल लेन्स काय ते बघण्याचा प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या सेक्शन 8(3) नुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदार खासदाराला जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्षाची शिक्षा सुनावल्या गेली असेल किंवा झालेली असेल तर त्याचं पद म्हणजे सदस्यत्व हे आपोआप रद्द होते बरं का. म्हणजे याचा अर्थ सदस्यत्व गेलं म्हणजे मंत्रिपद सुद्धा जाणार. त्यामुळे नाशिक सत्र न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा कायम ठेवल्यामुळे माणिकराव कोकाटे यांचं सदस्यत्व पण जाणार आणि मंत्रिपद सुद्धा जाणार. आणि तुमच्या माहितीसाठी आता यानंतर 2 वर्षाची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तिथून 6 वर्ष ते कोणतीही निवडणूक लढू शकत नाही किंवा ते अपात्र म्हणून ते राहणार आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरचे 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष हे अधिक पुढचे 6 म्हणजे 8 वर्ष. लोकप्रतिनिधी कायदा 1951चं सेक्शन 8(3) हे कलम याबद्दल तरतूद करते. थँक्यू.